राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपुरातील विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शहरातील प्रकल्पांसाठी राज्य सरकारच्या निधी वाटपाचा आढावा घेतला। यासाठी निधीचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या। उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर मनपा, जिल्हा प्रशासन आणि एनआयटीच्या विविध योजनांच्या अर्थसंकल्पीय वाटपाचा आढावा घेतला। या बैठकीला मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर उपस्थित होते। फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजना आणि त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती घेऊन निधी वाटपाच्या सूचना मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या बैठकीत 2024-25 या आर्थिक वर्षात नागपूरला मिळणाऱ्या निधीशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली। LIC चौकातील भूसंपादनासाठी निधीचं नियोजन, टेकडी रोडच्या विस्थापित दुकानदारांच्या स्थापनेसाठी आवश्यक निधीचं नियोजन, नागपुरातील पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदत निधीचं नियोजन या विषयांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीत मनपा आयुक्तांनी जवळपास 400 कोटी रुपयांच्या कामांच्या निधीची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली। त्यावर फडणवीस यांनी संबंधित विभागांना निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। याच बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मेयो, मेडिकल रुग्णालय तसंच मानकापूर क्रीडा संकुल आणि नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी राज्य सरकारनं यापूर्वीच मंजूर केलेल्या रकमेची मागणी केली। त्यावर फडणवीस यांनी नागपुरात नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यासाठी 100 कोटी रुपये, मानकापूर स्टेडियमसाठी 300 कोटी रुपये, मेयो आणि मेडिकल रुग्णालयासाठी 640 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले। उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक आर्थिक वर्षाच्या नियोजनाशी निगडीत होती। मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच अनेक कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल। याशिवाय नागपूर शहराचे 2 प्रकल्प, पोहरा नदी स्वच्छता कार्यक्रम आणि नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचं भूमिपूजन या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे।